काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज भिवंडी कोर्टामध्ये हजर झालेले आहेत। 6 मार्च 2014 साली लोकसभेच्या निवडणूक प्रचारावेळी भिवंडी तालुक्यातल्या सोनाळे गावात राहुल गांधी यांची एक सभा झाली होती। या सभेमध्ये राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येसंबंधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती आणि या टीकेनंतर भिवंडी शहराचे आरएसएसचे कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टामध्ये राहुल गांधींविरोधात मानहानीची याचिका दाखल केली आणि त्यावरच्या सुनावणीसाठी राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर झालेत। गांधी हत्येचा संघावर आरोप केलेला होता राहुल गांधी यांनी या सभेदरम्यान आणि या संदर्भात जो खटला सध्या सुरू आहे भिवंडी कोर्टामध्ये, या खटल्या संदर्भात राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर झालेले आहेत। आपण ही दृश्य बघतोय भिवंडी कोर्ट परिसरातली आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ हजारो काँग्रेस कार्यकर्ते आज तिथे जमलेले आहेत। तर राहुल गांधी यांना जामीन मिळाल्याची नुकतीच माहिती कळते। एक महत्त्वाची बातमी भिवंडी कोर्टात जो खटला सध्या सुरू आहे त्या संदर्भात राहुल गांधी यांना जामीन मिळाल्याचं कळतंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर महात्मा गांधी यांच्या हत्येसंबंधी राहुल गांधी यांनी टीका केली होती सभेमध्ये आणि या टीकेनंतर भिवंडी शहराचे आरएसएसचे कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टामध्ये एक राहुल गांधींविरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती आणि या संदर्भात राहुल गांधी यांना जामीन मिळाल्याचंही कळतंय। आज या खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी स्वतः भिवंडी कोर्टामध्ये हजर झालेले आहेत आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या ठाण्यामधून आपल्या बरोबर आहेत। कपिल, आज राहुल गांधी भिवंडी कोर्टात हजर झाले आणि जामीन मिळाल्याचं कळतंय आत्ताच। हो, आत्ताच महत्त्वाची बातमी आहे का भिवंडी कोर्टाने राहुल गांधी यांना बेल दिलेली आहे, जामीन दिलेला आहे, पर्सनल बॉन्डवरती दिलेला आहे आणि शिवराज पाटील जे माजी गृहमंत्री होते त्यांनी ते स्वतः जामीन राहिले ह्या केसमध्ये। त्याचबरोबर पुढची तारीख जी आहे ती 28 जानेवारी दिलेली आहे। 28 जानेवारीला ह्या पूर्ण खटल्याची सुनावणी पुढे ढकललेली आहे। त्यामुळे एक मोठी बातमी आता येते का आता राहुल गांधीला बेल मिळालेली आहे। धन्यवाद कपिल, दिलेल्या माहितीबद्दल। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। भिवंडी कोर्टाबाहेरची ही दृश्य आपण बघतोय। राहुल गांधी काही वेळापूर्वी भिवंडी कोर्टामध्ये हजर झाले आणि त्यांच्या समर्थनासाठी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते यावेळी जमलेले होते। आता राहुल गांधी यांना या खटल्यामध्ये जामीन मंजूर झालाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।